मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतील विवेक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बाहेर मोठा गोंधळ झाला। बिजाब आणि बुरख्याला कॉलेजमध्ये परवानगी द्यावी या मागणीसाठी मुस्लिम महिलांनी कॉलेज बाहेर आंदोलन केलं, तर हिजाब आणि बुरख्याला परवानगी दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। दोन्ही बाजूचे लोक आमने सामने आल्यानं कॉलेज बाहेर मोठा राडा झाला। यानंतर पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेतलंय। या वादात मनसेनेही उडी घेतली आहे। मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाची भेट घेतली। हिजाब आणि बुरख्याची मागणी चुकीची असून या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेने दिला। बजरंग दलानेही या प्रकरणी आपला विरोध केला। मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथे विवेक ज्युनियर कॉलेज बाहेर मागील 2 दिवसापासून मुस्लिम समाजाची महिला जी आहेत महिला आणि या ठिकाणी शिकणारे जे स्टुडंट असतील ते आहेत, ते हिजाबच्या संदर्भात आंदोलन करत होते। खरं तर आपण पाहिलं तर जे विवेक ज्युनियर कॉलेज आहे गोरेगाव पश्चिम येथे, याच कॉलेजच्या गेट बाहेर हंगर स्ट्राईक अशा नावाचे एक बॅनर या ठिकाणी लावून मुस्लिम मोठ्या संख्येमध्ये मुस्लिम महिला असतील ते आहेत या ठिकाणी आंदोलनावर बसले होते। मात्र आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी हे जे महिला आंदोलक होते त्यांना गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। सध्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत। एकंदरीत या ठिकाणी आंदोलनावरून आहे हिजाब आणि जे बुरखाच आहे, कॉलेज प्रशासनाकडून बुरखाला परवानगी दिला आहे, मात्र हिजाब जे आहेत या ठिकाणी त्याच्यावर परवानगी दिला नसल्यामुळे महिला आक्रमक होती। मुस्लिम महिला याच विरोधात आहेत। या गोरेगाव जे कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज आहे या ठिकाणी त्या विवेक ज्युनियर कॉलेज बाहेर हिंदुत्ववादी देखील संघटना आक्रमक झाले। समोर आहे मुस्लिम संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी संघटना आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहे। सध्या आपण एकंदरीत पाहिलं विवेक कॉलेजच्या बाहेर या ठिकाणी शांतताचं वातावरण आता आहेत। लोकांना आहेत या ठिकाणी जी गर्दी होते, गोंधळ होता, ते पूर्णपणे पोलिसांनी आहे ते ताब्यात घेऊन आहेत, त्यांच्या विरोधात आता कारवाई करत आहेत। मात्र कॉलेज प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आहे ते हिजाबला आहे बंदी आहेत, मात्र कपडे असतील इतर कपडे घालण्यावरून कुठलाही या ठिकाणी जे आहे ते रोख नसल्यामुळे आहेत कॉलेज प्रशासनाकडून या ठिकाणी आहेत कुठे ना कुठेतरी बोलण्यासंदर्भात नकार दिला जात आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। या घटनेसंदर्भात मंत्री नितेश राणे यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। आपण आता विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल, कारण का बुरखा आणि हिजाबमध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही आहे कुठे। काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहेत। कॉपी करण्याचे असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाब घालून। म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि गोरेगावचं विवेक कॉलेज ही फार जुनी संस्था आहे, मोठी संस्था आहे, म्हणून घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे। मग हे लोकांना हे आंदोलन हे लोकांना करायचं आहे ना, जाऊन कुठे पाकिस्तान इस्लामाबादमध्ये बसा ना। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे बसून आंदोलन करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।